हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो टायटलवरून तुम्हाला कळायचं असेल की आजचा व्हिडिओ हा कशासाठी आहे. सो आता गुढीपाडवा येत आहे, तर आपल्याला सिंपल आणि अगदी सटल पण सुंदर दिसणारा साडीवरचा मेकअप लुक आपण कसा क्रिएट करू शकतो हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी रुचिता. मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर त्या गोष्टींमुळे तुम्हाला थोडंसं जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच इथे बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका. सो त्याने काय होणार आहे, जेव्हाही मी न्यू व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि ते व्हिडिओज तुम्ही न स्किप करता डेफिनेटली पाहू शकता. सो चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात प्रथम इथे आपण आपली जी स्किन आहे ही प्रिपेरेशन करून घेऊयात. म्हणजे काय, तर सगळ्यात आधी मेकअप लावण्याआधी सगळ्यात महत्त्वाची आणि गरजेची स्टेप जी असते ती म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. सो इथे मी बोरोप्लसचं नॉनस्टिकी मॉइश्चरायझर हे बऱ्याच दिवसापासून यूज करते आहे. त्यानंतर मॉइश्चरायझर व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर इथे जॉयचा सनस्क्रीन आहे तो मी इथे व्यवस्थितपणे चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते. सनस्क्रीन लावताना एक काळजी घ्यायची की ती व्यवस्थितपणे आपल्या त्वचेमध्ये मेल्ट झाली पाहिजे, जेणेकरून व्हाईट स्पॉट हा येणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर. नेहमी मेकअपच्या आधी प्रायमर लावणं हे गरजेचं असावं, किंवा त्यामुळे काय होतं आहे की आपण प्रायमर लावल्यामुळे आपला जो बेस आहे, जो फाउंडेशनचा बेस आहे हा व्यवस्थितपणे बसतो आणि त्यामुळे मेकअपला केकी किंवा असा पॅची लूक येत नाही. सो ते मी नेहमी हातानेच ब्लेंड करण्याचं प्रिफर करते. जर तुम्ही ब्रश वापरू शकता तर डेफिनेटली यू कॅन यूज द ब्रश. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन. इथे मी मामाअर्थचं फाउंडेशन यूज करते. ऑलमोस्ट मला 3 to 4 इयर्स झालेले आहेत आणि हे माझ्या स्किनला अतिशय उत्तम सूट होतं. माझी शेड जी आहे ती आहे आयव्होरी. सो इथे व्यवस्थित मी पूर्ण चेहऱ्याला असं टॅप मोशनमध्ये आधी लावून घेते. त्यानंतर मी बोटाच्या साहाय्याने टॅप मोशनमध्ये व्यवस्थितपणे हे ब्लेंड करते. इथे एक महत्त्वाची टिप म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण फाउंडेशन ब्लेंड करतो त्यावेळेला ते घासायचं नाही आहे. ते असं टॅप मोशनमध्येच त्याला व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे माझ्या आईजच्या खाली थोडंसं ब्लॅक आहे, म्हणजे माझे जे आईज आहे ते थोडेसे ब्लॅकेड आहेत. सो ते इथे क्लिअर करण्यासाठी इथे मी इनसाईडचंच कन्सिलर यूज करते आहे. हेही मला अतिशय उत्तम रीतीने सूट होतं. त्याच्यामुळे याचं जर शेड तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेलच. इथेसुद्धा मी बोटांच्या साहाय्यानेच टॅप मोशनमध्ये व्यवस्थितपणे अंडर आईज हे ब्लेंड करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी यूज करते आहे इनसाईडचं ब्लश. शेड आहे माझी वॉटरमेलन. हे मी 2 in 1 यूज करते. हे मी ब्लशही यूज करते आणि वरती आय शॅडो म्हणूनही हे मी यूज करते. अतिशय इझी आणि सिम्पल मेकअप लुक ह्यामुळे एक रेडी होतो. हे मी बोटाने व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेते आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की बोटाने किती व्यवस्थितपणे छान असं ब्लेंड झालं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे की आपल्या पावडरने हे जो मेकअप आहे, हा जो बेस आहे हा सेट करून घेणं. इथे मी पॉन्ड्सची फाउंडेशन पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. त्यानंतर इथे लायनर लावते. अतिशय पातळ आयलायनर मी इथे लावणार आहे, कारण की इथे मी आज काजळही लावणार आहे. त्याच्यामुळे डोळे जे आहेत हे बोल्ड असणार आहेत. सो ज्यावेळेला आपण खालून काजळ लावतो त्यावेळेला आयलायनर हे नेहमी फक्त एक लाईन म्हणजे एकदम पातळ लाईन लावावी. सो त्यामुळे डोळ्यांचा जो लुक आहे हा व्यवस्थितपणे उठून येतो. त्यानंतर इथे लिप लायनरने व्यवस्थित लिप्स जे आहे हे मी करून घेते आहे. हे झाल्यानंतर इथे माझी लॅक्मेची जी सॅल्मन पिंक हा जो शेड आहे हा मी इथे लावते. त्याने काय होतं, लिपस्टिक जी न्यूड ठेवली आहे त्याच्यामुळे डोळ्यांचा जो मेकअप असणार आहे हा जरा उठून दिसणार आहे आणि त्यामुळे आपला मेकअप जो आहे हा बॅलन्स्ड होतो. त्यानंतर इथे मस्कारा लावून मी माझा मेकअप रेडी केलेला आहे. बट इथे काजळची स्टेप विसरलीच. सो इथे खाली इथेसुद्धा मी जास्त जाड काजळ न लावता ज्या प्रकारे मी आयलायनर हे पातळ लावले त्या प्रकारे एकच अशी लाईन काजळची लावून घेणार आहे. सो इथे बघू शकता पूर्ण मेकअप झाल्यानंतर हा किती व्यवस्थित आणि सिम्पल तुम्ही दिसतो आहे. सो चला, इथे मी साडी काढून रेडी आहे. छान असं मोत्यांचा हार मी इथे घातलेला आहे. सिम्पल साडी, कारण की आपण घरी असतो, सध्या गरमीही चालू होते. सो त्यामुळे कॉटनची साडी मी इथे नेसलेली आहे. चंद्रकोरची टिकली, ज्यामुळे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल असा लुक क्रिएट होतो. जर तुम्हाला हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही करू शकता, किंवा आपण ओपन हेअरसुद्धा ठेवू शकतो. सो असा होता
सिंपल सोबर मेकअप कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.